आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्रावर गैरप्रकार झाल्याचा दावा सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आलाय आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून आता निवडणूक आयोगाकडे तशी लेखी तक्रार देखील देण्यात आली आहे। एकूण 157 मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आलाय। आणि चुकीचं असेल तर निवडणूक आयोगाच्या चौकटीमध्ये जाऊन न्याय मागावा, लोकांसमोर भावनिकता दाखवण्याचा त्यांचा ड्रामा आहे। रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर हा पलटवार केलाय। तर रोहित पवारांवर निवडणूक आयोगानं लक्ष ठेवावं। रोहित पवारांनी भरणेंचा व्हिडिओ टाकल्यावर रुपाली चाकणकर यांनी रोहित पवार यांच्यावर देखील निशाणा साधलाय। माझं तेच म्हणणं आहे की यामध्ये जर चुकीचं काही घडत असेल तर या लोकांनी निवडणूक आयोगाच्या चौकटीतून जाऊन न्याय मागावा। हे लोक आधी ट्विट करतात, त्याचा ड्रामा करतात आणि मग ती प्रक्रिया निवडणूक आयोगाकडे का जात नाही, पोलीस तक्रार करावी, पण अशा पद्धतीने पुढे करताना दिसत नाही। आणि सुप्रिया सुळे जरी भेटायला गेले असेल तरी मला असं वाटतं की त्यांनी अगोदर त्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे होते की तुम्ही निवडणूक आयोगाकडे किंवा पोलीस स्टेशनला तक्रार करा। असं न करता केवळ लोकांसमोर तर एक भावनिकता दाखवण्याचा हा सगळा त्यांचा ड्रामा आहे असं मला पहिल्यापासूनच सगळ्या गोष्टींमध्ये वाटतं। त्याप्रमाणे त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्या संदर्भातला खुलासा त्यांनी दिलेला आहे। शेवटी कार्यकर्ता म्हणून ग्राउंड लेवलवरती काम करताना समोरची व्यक्ती जर काही चुकीचं करत असेल तर साहजिकच त्या भावनांचा उद्रेक होत असतो आणि ती व्यक्ती ही रोहित पवारांच्या फार जवळची होती। तिथं बाकीची सगळी आता आपण खोलात जाऊन ती माहिती घेऊ शकता की पैसे वाटप समोरची व्यक्ती करत होती किंवा काय। शांततेमध्ये आपल्या गावातलं मतदान पार पाडण्याची जबाबदारी ही दत्तमामांवरती होती आणि ते त्या पद्धतीने करत होते, पण शांततेचा भंग करत किंवा त्यामध्ये काहीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न हे जर कार्यकर्ते करत असेल, पण दत्तमामांनी त्याबाबतला सविस्तर खुलासा आपल्याकडे केलेला आहे। माझं तर असं म्हणणं आहे की रोहित पवारांवरतीच निवडणूक आयोगाने लक्ष ठेवावं।